गाईस, तर आता झाले गुड आफ्टरनून. तर मी निघालो आता पनवेलला जायला. चाललोय तर खरं डेंटिस्ट कडे. मग जाणारे मावशी बघू शकता. तनू आहे माझ्यासोबत आज. तनूला दहिसरला ड्रॉप करायचंय. तनूला गाडी भेटलीच नाही आज. तनू माझ्यासाठी थांबलेला. तर मी आता चाललोय डायरेक्ट कांबोट्याला. मेन जायचंय कांबोट्याला. पनवेलला बोललो मी, पण जायचंय आपल्याला कांबोट्याला मेन. तर कांबोट्यावरून जाणार आहे मी मावशीकडे. बघू शकता आजचं वातावरण. एकदम मस्त. तर मी निघालोय आता. ऑलमोस्ट गावातून बाहेर निघेन आता एक 5 मिनिटामध्ये. तर चला मी जातो आता. जॉईन राहतो. तर गाईस बसलोय आता सध्या. गाडी साईडला लावली. पाऊस चालू आहे. पाऊस एवढा चालू आहे, एवढा नाही म्हणजे, पण आहे नॉर्मली आहे. पण ते बोलतात ना का बाईकवाल्या जाईल तर पूर्णपणे भिजून जाईल असा पाऊस आहे. म्हणजे आहे नॉर्मली रिमझिम रिमझिम पाऊस चालू आहे. पण बाईकवरती मी जाता जाता पूर्णपणे ओला होऊन जाईन, एवढा भिजेन ना. त्यापेक्षा थांबलेला बरा. 10 मिनटं थांबेन. 10 मिनटं कुठं तिकडे जायचं, तिकडे मी उशिरा पोचेन. पण थांबून जाईन म्हणजे तब्येत नको खराब व्हायला. आधीच नाईटमुळे तर वाट लागली एवढी, त्यात अजून तब्येत खराब झाली बोललो तर अजून वाट लागेल. बघू, थोडासा झालाय कमी पाऊस. निघतो एक थोड्या वेळात 5-10 मिनटामध्ये. काहीच मी निघालोय तिथून. आता पाऊस वगैरे थांबलाय. पोहोचलोय मी आता. पर्यंत आलोय मी. तुम्ही थोडेसे सिनेमॅटिक एन्जॉय करा. मी तुम्हाला आता पोहोचल्यावरती दाखवतो. पोचलो होतो तिथे. जाऊन आलो मी. हा समोर बघू शकता. हा आहे तो डेंटल केअरचा. तर इथे झाला आता माझा दाताचा. तुम्हाला आतमध्ये दाखवू नाही शकलो. थोडा होता म्हणजे रिस्ट्रिक्शन होता थोडासा. तर आता निघालो मी. आता डायरेक्ट जातो मावशीकडे. चला. तर गाईज जस्ट पोचलो आता मावशीकडे. डायरेक्ट गाडी पार्किंग केली आणि वर आलो डायरेक्ट निघून. वर येऊन आता तुम्हाला दाखवतो का म्हणून आलो म्हणून. तर हा आहे सुजलचा बेडरूम. सध्या बेडरूममध्ये आहे वरती. चाललो खाली. भाई बसला आहे दांड्यावरती. तर जातो खाली आणि पहिला मावशीला वगैरे भेटतो आणि तसंच जातो खाली. थोडा बसतो त्याजवळ. नंतर तुम्हाला दाखवतो काय प्लॅन असेल. तर थोडा नर्वस वाटतंय कारण की कधी यांच्यासमोर करत नाही ना आपण हे ब्लॉग वगैरे. तर थोडा फर्स्ट टाईम आहे, समजून घ्या. तर गाईस त्या दिवशी मावशीकडे आलो मी आणि त्याच्यानंतर ब्लॉगिंगची आठवणच राहिली नाही. खूप ब्लॉगिंग करायची आपल्याला. तर आज आलो आहे बाहेर. मामासोबत आलेलो. थोडा दुकानात माल आणायला आलेलो, म्हणजे विटा घ्यायला आलेलो. तर बघा तुम्हाला दाखवतो मी विटा वगैरे कसे असते भट्टीच्या इकडे. हे बघा इथं विटा आणायला आलं आहे. विटा गाडी भरायला चालू झाली आपली. मामा उभा आहे. वातावरण नेचर बसला भारी इकडे. हे बघा कशी राहतात ती लोक. पूर्ण असं वातावरण इकडं. निवांत असं बसलोय खालती. बघू शकता कशी गाडी भरतायत. एवढी अशी गाडी भरून झाली. आता बसलो येऊन आम्ही. थोडा झाला उशीर आम्हाला येऊन. पण मी ते त्या दिवशी ब्लॉगचं कंटिन्यू करायला विसरलो. तिथून जाऊन आलो मी मावशीकडून. त्याच्यानंतर लक्षातच राहिलं नाही का आपला ब्लॉग अर्धवट राहिला आहे. तो आता मी करतो आज कंटिन्यू. आणि मग बघा आता मी गाडी भरली का निघतो घरी. दाखवतो तुम्हाला इथं कसं आहे पूर्ण एरिया. आम्ही कुठून कुठून आलो, कसं कसे रस्ते आहेत तुम्हाला दाखवतो मी.
सो कंटिन्यू राहा. आता झाले त्या माणसांची बदली, आता दुसरी पोरं आलेत, बघू शकतो तुम्ही इकडे. आता हे चालले, आता ही लोक आले पोरं, ही गाडी कंटिन्यू करतील वरनं. हा शेक आहे त्यांचा, आय थिंक त्यांना माहिती एवढा पण हा उभा होता इथं कंटिन्यू. तर चला राहा कंटिन्यू पुढे. आता मी डायरेक्ट आता निघतो, थोडीशी गाडी राहिली भरली म्हणजे 5 मिनटामध्ये निघतो इथून डायरेक्ट. तुम्हाला डायरेक्ट गाडीत बसल्यावरती भेटतो. तर निघलो आहे आता मी मामासोबत. आम्ही गाडी वगैरे आमची झाली लोड करून पूर्ण, डायरेक्ट जातो घरी. रस्त्याची अवस्था बघा, रस्ता आहे का नाही माहिती नाही आम्हाला पुढं, पूर्ण असं साईडून पण बघायचं. गाडी आता रोडला लागल्यावरती भेटतो तुम्हाला, कारण की इथून बाहेर निघायचं आपल्याला. बाहेर निघताना म्हणून बघ कसा रस्ता आहे. घराघराच्या एकदम रस्ता. तर मला आता एक रोडला गेल्यावरती भेटतो. रोडला गेल्यावरती दाखवू आपण काय. मी गावातून बाहेर आता गावातून बाहेर निघताना ब्रिज बघा कसं आहे, सिंगल ब्रिज. अशी गाडी जाईल माणसाची. दुसरी गाडी आली का पॅक माणूस आलाय. नांग्याचा ब्रिज आहे. लागतो आम्ही रस्त्याला मेंच इचुंबा गावाचा ब्रिज आहे हा. डायरेक्ट लागलो आम्ही रस्त्याला, नाही मग तिथं डायरेक्ट घरी. आता तुम्हाला डायरेक्ट घरी गेल्यावरती भेटतो तिथं दुकानावर. जस्ट पोचलोय आम्ही मंदिरावरती. कुठला? जस्ट मंदिरावर पोचलोय. गाडी लावतो, काढू का तो टेम्पो? गाडीत काढतो आता, थांबा तुम्ही जरा. टेम्पो काही गाडी काढा ना जरा. टेम्पो चालवायला भेटणार आहे, थांबा जरा मला काढू द्यायला बाजूला. पोचलो आता मंदिरावर. त्या दिवशी एंड केला नाही मी तो. आता आता डायरेक्ट मी जातो थोड्या वेळात वरती, फ्रेश वगैरे होतो. संध्याकाळी एंड करून टाकू ब्लॉग आपण. थोडासाच राहिला आहे, कंटिन्यू राहा. चाललो आता मंदिरावर निघालो आहे, चाललं घरी. बघू शकता आपला घर, पूर्ण आपला घर आहे. जातो डायरेक्ट घरी वरती, फ्रेश वगैरे होतो आणि बघू संध्याकाळचा जर कुठे प्लॅन झाला तर जाईन, नाहीतर आहे आपला घरीच कॉलनीत. हा बघा कसं आहे, तुम्हाला दाखवतो वरती आमचं पूर्ण. वरती आमच्या घरातला. तर आलो आता घरामध्ये, आतमध्ये. जातो, फ्रेश वगैरे होतो, बसतो आणि मग नंतर निघतो संध्याकाळी डायरेक्ट कॉलनीत वगैरे कुठे जायचं असेल तर. चला बघा तुम्हाला कंटिन्यू राहा. मी आता जातो वरती, फ्रेश वगैरे होऊन
मग कुठे खारघरला वगैरे कुठे किंवा कॉलनीत वगैरे कुठं जायचा प्लॅन होत असेल ट्रेकिंग तसं आपण कंटिन्यू करू. तर आता निघलेलो आम्ही थोडासा फिरतोय कॉलनीमध्ये, बघू शकता गाडीतच आहे. आई उतरला जरा दुकानात आणि मग जातो आता थोडंसं फिरतो वगैरे, राऊंड मारतो आणि डायरेक्ट जातो घरी, कारण की आला कंटाळा आता भरपूर. जाऊन जेवतो वगैरे आणि मग आपण झोपून घेतो. गाईज जस्ट आलो आहे घरी आणि हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. लाईक करा, सबस्क्राईब करा. तर आपण भेटूया नवीन ब्लॉगमध्ये आपल्या. चला बाय बाय.